आपल्या साड्यांची महाराणी स्वामिनीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि भारतभर विखुरलेल्या देवींच्या शक्तिपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे आता YouTube वर. स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी, साड्यांची महाराणी. आजच स्वामिनी सारीज पुणे या YouTube, फेसबुक आणि Instagram या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. तूच स्वामिनी खरोखरी, वर्णू किती तुझ परोपरी, वर्णू किती तुझ परोपरी. तू शतरूपा शुभंकरी, तू शतरूपा शुभंकरी. शेवटी कोल्हासूर युद्धाला आला. देवीचे भूतगण आणि इतर देव हे देवीच्या मदतीसाठी आले. प्रचंड युद्ध सुरू झालं. सुडानं पेटलेला अत्यंत पराक्रमी वीर कोल्हासूर आणि जगाच्या कल्याणासाठी त्याच्यावर चालून गेलेली महालक्ष्मी, तो घनघोर संग्राम थरकाप उडवणारा होता. युद्ध 9 दिवस चाललं आणि अखेर एखादा कोहळा फोडावा तसं देवीनं कोल्हासुराचं मुंडकं उडवलं. देवांनी जय जयकार केला. देवीच्या स्तुतीनं सारा परिसर दुमदुमून गेला. कोल्हासूर अखेरच्या क्षणी देवीला शरण आला. तेव्हा देवीनं म्हटलं, तुझा वध अटळ आहे, पण तुझा पराक्रम पाहून मी संतुष्ट झाले. तेव्हा हे क्षेत्र यापुढे तुझ्या नावानं ओळखलं जाईल आणि मी इथे कायमचा वास करीन. तेव्हापासून करवीराच्या आणि कोल्हासुराच्या नावानं ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर नगरीत महालक्ष्मी राहू लागली. मूळ भव्य मंदिर कुणी बांधलं हे निश्चित सांगता येत नाही, पण ते फार सुंदर त्रिकूट मंदिर आहे. म्हणजे देवीच्या मुख्य गाभाऱ्यावरचं मुख्य शिखर, मध्य मंडपावरचं शिखर आणि गणेश मंडपावरचं शिखर अशी 3 उतरत्या क्रमाची शिखरं मंदिराला आहेत. महाकाली आणि महासरस्वतीची मंदिर शिखरं वेगळी आहेत. अशा एकूण 5 शिखरांचं हे मंदिर अश्विनी आणि कार्तिकी पौर्णिमेला दिव्यांनी पाजळलं जातं. तेव्हा डोळ्याचं पारणं फिटेल अशी ती आरास दिसते. मंदिराच्या गर्भगृहात काळ्या पाषाणाच्या आसनावर देवीची मूर्ती आहे. 2-2.5 फूट उंचीची चतुर्भुज मूर्ती. मागे प्रभावळ आहे. देवीच्या मुकुटावर शिवलिंग आणि नागफणा आहे. असं मानतात की शिव देवीच्या मस्तकी आहे, विष्णू सर्वांगी आहे आणि ब्रह्मदेवानं नागरूपात तिच्या शिरीत छत्र धरलं आहे. देवीचं मुखमंडल फार प्रसन्न आहे. तिनं एका हातात गदा धरली आहे, एका हातात खेटक म्हणजे ढाल आहे, एका हातात पानपात्र किंवा अमृत पात्र आहे आणि एका हातात मातुलिंग किंवा महाळुंग आहे. भक्त याला श्रीफळही म्हणतात. देवीच्या मागे तिचं वाहन म्हणजे सिंह उभा आहे. कपाळी कुंकवाचा मळवट भरलेली, नाकात नथ, गळ्यात सुवर्णहार घातलेली, भरजरी वस्त्र नेसलेली देवी पाहताना भक्तांचे अष्टसात्विक भाव उचंबळून येतात आणि ते गाऊ लागतात. तुझा वास आहे करवीर क्षेत्री, किती एक येती तुझ्या दर्शनासी, धणी त्या सुखांची अहर्निश देसी, नमस्कार साष्टांग अंबे तुलाही. ही अंबा महालक्ष्मी म्हणजे आदिमाता पार्वती आहे. तशी ती विष्णुपत्नी लक्ष्मीही आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे. असं म्हणतात की तिरुपतीचा व्यंकटेश म्हणजे विष्णू हा लक्ष्मीसह म्हणजे पद्मावतीसह तिरुमलाई पर्वतावर आनंदाने राहत असताना अचानक देवानं दुसरं लग्न करायचं ठरवलं. पद्मावतीला ते समजलं आणि ती मनातून दुखावली, देवावर संतापली आणि रुसलीही. तिला मग तिरुमलाई पर्वतावर राहणंही नकोसं झालं. ती सरळ देवाशी भांडून कोल्हापूरला निघून आली. वर्षातून 2 वेळा व्यंकटेश तिची समजूत घालण्यासाठी सूर्याला तिच्याकडे पाठवतो, पण ती हरिप्रिया काही आपला रुसवा सोडत नाही. आजच स्वामिनी सारीज पुणे या YouTube, फेसबुक आणि Instagram या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. सूर्य देवीची समजूत घालायला येतो
अशी कल्पना भक्तांनी का बरं केली असेल? त्याला एक विशेष कारण आहे. महालक्ष्मीचं मंदिर बांधणाऱ्या अज्ञात कारागिरांनी आणि वास्तुशास्त्रज्ञांनी एक अजब करामत केली आहे. महालक्ष्मीची मूर्ती मंदिरात पश्चिमाभिमुख आहे. या मूर्तीवर वर्षातून 2 वेळा सूर्याचे थेट किरण पडतात. त्याला दिशा साधन असं म्हणतात. सूर्य जेव्हा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकतो तेव्हा 9 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर या काळात आणि सूर्य पुन्हा दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकतो तेव्हा 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या काळात देवीला सूर्यकिरणांचा स्पर्श होतो. पहिल्या दिवशी चरणावर किरण पडतात, दुसऱ्या दिवशी मुख सोडून सर्वांगावर पडतात आणि तिसऱ्या दिवशी मुखासह सर्व मूर्ती किरणांनी न्हाऊन निघते. वर्षातून 2 वेळा होणारा हा नैसर्गिक उत्सव किरणोत्सव पाहण्यासाठी स्त्री पुरुषांची एकच गर्दी मंडपात उसळते आणि प्राचीन भारतीय वास्तुकला किती प्रगत होती याचा अनुभव घेते. चैत्रातला रथोत्सव, गंधलेपनोत्सव, दोलोत्सव, वरदलक्ष्मी उत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळीचा दुग्ध स्नानोत्सव, मकर संक्रांतीचा उत्सव असे वर्षभर देवीचे वेगवेगळे उत्सव साजरे होतात. रथोत्सवाच्या वेळी आणि नवरात्रातही देवीची उत्सव मूर्ती मंदिराबाहेर नगरातून मिरवली जाते. कोल्हापुरात प्राचीन अशी पुष्कळ तीर्थस्थानं आणि देवस्थानं आहेत. टेमलाई देवीचं किंवा त्र्यंबुली देवीचं देऊळ हे त्यातलंच एक. टेमलाई ही देवीची धाकटी बहीणच होती. जेव्हा देवीनं कोल्हासुराचा वध केला तेव्हा तिचे सगळे भक्त, अनुचर आणि देव एकत्र येऊन विजयाचा उत्सव करू लागले. टेमलाई तेवढी तिथं नव्हती. तिला बोलवायचं सर्वजण विसरून गेले होते. देवीला आठवण झाली आणि तिनं निरोप पाठवला, पण टेमलाई आली नाही, रुसून बसली. मग देवीनं स्वतः जाऊन तिला पुन्हा ते कोल्हासूर वधाचं प्रात्यक्षिक करून दाखवलं. या गोष्टीची आठवण म्हणून आश्विन शुद्ध पंचमीला दरवर्षी देवी पालखीतून टेमलाईकडे जाते आणि कोळा फोडण्याचा विधी तिथे साजरा होतो. देवीचा प्रभाव या सगळ्या परिसरावर सर्वत्र आहे. मंदिरं, मठ, तीर्थ यांनी गजबजलेला हा परिसर देवीच्या छत्रछायेतला आहे. चैतन्य महाप्रभू बंगालमधून दक्षिणेत आले तेव्हा देवीचं दर्शन त्यांनी घेतलं असावं. तुकारामांची शिष्या संत बहिणाबाई हिची भक्ती साधना कोल्हापुरातच घडली. आजही केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर कर्नाटक, आंध्र, गोमंतक, गुजराथेपर्यंत देवीची कीर्ती पसरली आहे. तिचे भक्त सर्वत्र आहेत. एक भारतीय कीर्तीचं देवस्थान म्हणून कोल्हापुराचं नाव गाजतं आहे. आदिशक्तीच्या सत्वगुणी रूपाचं दर्शन इथे घडतं आणि तिच्या चरणी भाविकांचं मस्तक अखंड नम्र होतं. 3.5 पीठांपैकी अर्धपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सप्तशृंग गडावरच्या देवीची महती आपण पुढच्या भागात ऐकणार आहोत. महाराष्ट्रातल्या विविध स्वामिनींचं श्रुतीदर्शन आम्ही आपल्याला घडवलं. ते कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. संकल्पना नावेद आणि जावेद शेख. संहिता डॉक्टर अरुणा ढेरे. निवेदन रवींद्र मंकणी, सुनेत्रा मंकणी. पार्श्वसंगीत चैतन्य अडकर. निर्मिती रोहन्स आय. निर्मिती व्यवस्था शेखर काळे. ध्वनी व्हायब्रेनिया स्टुडिओ. आपल्या साड्यांची महाराणी स्वामिनीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि भारतभर विखुरलेल्या देवींच्या शक्तिपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे आता YouTube वर. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी. स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.